सकाळी सकाळी जेव्हा मी टेरेसवर आली तेव्हा बघितल्या चवळीच्या झाडाला कितीतरी चवळी लागलेली होती आणि खरंच खूप भारी वाटतं आपल्या घरातील जर भाजीपाला आपल्याला मिळायला लागला तर तो आनंद काही वेगळाच असतो। तर आता सध्या सर्व झाडं ही अशा प्रकारेच हिरवीगार झालेली आहे आणि आज काय आहे माहिती आहे का? आज बुधवार आहे आणि गौरी पूजन म्हणजे महालक्ष्मी पूजनाचा आजचा दिवस आहे। सायंकाळी लक्ष्मीपूजनाला जायचं आहे तर म्हटलं आपली जी काही दिवसभराची कामं आहे ती आपण पटापट करून घेऊया आणि सायंकाळी आपण प्रसादाला जाऊया। तर आमच्या जी कॉलनी आहे कॉलनीमध्ये सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आरतीला जायचं आहे आणि अशी बरीचशी गेम्स खेळले जातात। तर माझा आजचा पहिला दिवस आहे तर तिथे सुद्धा जायचं आहे। तर अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि राधा अष्टमी सुद्धा आहे आज तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि ह्या ज्या काही कुंड्या आणल्या तर त्यांचं आज रिपोर्टिंग केलेलं आहे। तर अशी बरीचशी माहिती। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। दिवस झाले आणि मी 5-6 कुंड्या आणून ठेवलेल्या होत्या तर आता म्हटलं त्यांना आपण शिफ्ट करूया। तर जी काही पहिली झाडं लावलेली आहेत ती काही छोट्या याच्यामध्ये आहेत, ती मोठ्या कुंडींमध्ये लावायची आहेत आणि पारिजातकचं सुद्धा झाड खूप सुंदर झालेलं आहे आणि इथे बघू शकता अशा कुंड्या आहेत तर मला एकसारख्या करायच्या आहेत। काही खूप जुन्या झालेल्या आहेत त्या इथून काढायच्या आहेत आणि नवीन याच्यामध्ये शिफ्टिंग करायचं आहे। तर नागवेलीचा वेलसुद्धा आता खूप मोठा व्हायला लागला आहे आणि त्याला ग्रो बॅग आता छोटी पडायला लागलेली आहे तर ती सुद्धा मला चेंज करायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारच्या कुंड्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे जे काही आता झाडांचा पालापाचोळा, पूजेचं निर्माल्य, दुर्वा आणि नारळाच्या शेंड्या असं काही साहित्य टाकून मी ह्या कुंड्या भरणार आहे। तर यामध्ये शेणखतसुद्धा मी भरपूर प्रमाणामध्ये वापरत असते। सुरुवातीला अशा प्रकारे मी खाली नारळाच्या शेंड्या टाकून दिल्या कारण आपण जे होल पाडलेले असतात त्यामधून माती इझिली निघू नये म्हणून। तर बघू शकता ह्या अशा प्रकारे आता लावून झालेल्या आहेत। ती त्या ठिकाणी 2 ठेवल्या आणि बाकीच्या इथे आणि एकसारख्या बघायला सुद्धा खूप सुंदर वाटतं आपल्याला। काम तर झालं, आता आज काय आहे? राधा अष्टमी। तर राधा अष्टमीची सुद्धा पूजा करायची आहे। अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे आणि त्यामध्ये उडणच्या रांगोळ्या ठेवलेल्या आहेत। माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल मी। आता पुढचा व्हिडिओ बहुतेक तोच येणार आहे आणि आता जस्ट मी हे दिवे घेतलेले आहेत तर कवड्यांचे दिवे खूप सुंदर आहेत। त्यामध्ये मी अशा प्रकारे पंत्या ठेवून हे दिवे लावलेले आहेत। खरं तर यामध्ये त्यांनी मेणाचे दिवे दिलेले होते पण म्हटलं आपण इथे पूजेमध्ये वापर करतो आहेत तर तेलाचेच इथे दिवे लावूया। तर अशा प्रकारे पंत्या ठेवून दिवे लावले। तर राधाअष्टमीची पूजा अशा प्रकारे केलेली आहे। माझ्याकडे राधाकृष्णाची मूर्ती होती, चला म्हटलं आपण हीच मूर्ती का नाही ठेवू कारण आपल्याकडे राधेची मूर्ती तर नाही पण ही आहे, ही चालू शकते। बरेचसे जण राधाअष्टमीचा उपवास सुद्धा करतात। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजाविधी केली जाते पण मी साध्या पद्धतीने पूजाविधी केलेली आहे आणि बाप्पांची सुद्धा सकाळी पूजा झाली। सकाळीच्या पूजेमध्ये मी बाप्पांना दुर्वेचा हार घातलेला होता आणि कलशाला जास्वंदाच्या पाकळ्यांचा हार, कारण फुलं फार मोठी आहेत म्हणून एक एक पाकळी काढून अशा प्रकारे दोऱ्यामध्ये ओवून कलशाला हार घातलेला आहे। तर अशा प्रकारे सागर संगीतच पूजा म्हणूया। तर ही आमची सकाळची पूजा। त्यानंतर आज रांगोळ्या ज्या आहेत ना तर त्या काढल्या होत्या बाहेर तर म्हटलं चला आपण बघूया। म्हटलं 8-1 वर्ष झाले ह्या रांगोळ्यांना बनवून आणि थोडंफार कुठे काही खराब झालं किंवा नाही किंवा पॉलिश करायचं आहे का असं बरंचसं काही तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी पुढे आता। तर ह्या रांगोळ्या कशा आहे आणि कशा पद्धतीने बनवलेल्या आहे थोडी माहितीसुद्धा देणार आहे। सायंकाळ झाली आणि महालक्ष्मींच्या दर्शनासाठी कुलकर्णी ताईन यांच्याकडे मी आलेली आहे तर त्यांनी सत्यनारायण पूजा केलेली आहे। बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे या ठिकाणी आणि महालक्ष्म्यांचं दर्शन। तर तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या कारण आपल्या बऱ्याच जणांकडे बसत नाही आणि आपण हळदी कुंकवाला जात असतो तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। प्रत्येकांचे डेकोरेशन खूप सुंदर सुंदर पद्धतीने केलेलं असतं तर यांचंसुद्धा बघू शकता अशा प्रकारे यांनी केलेलं आहे आणि खरं खूप छान। मागच्या वर्षीसुद्धा खूप सुंदर होतं। आता नंतर मी छाया मॅडमकडे आलेली आहे तर त्यांचंसुद्धा डेकोरेशन तुम्ही बघू शकता। त्यांनीसुद्धा अगदी छान मस्त केलेलं आहे आणि खरंच असे आपण ज्यावेळेस येतो दर्शनाला तर मन प्रसन्न होत असतं आपलंसुद्धा। आणखी पुढच्या महालक्ष्मींचं दर्शनसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर आम्ही निघालेलो आहोत माझ्या मिस्टरांच्या मित्रांकडे। खरं तर मी पहिल्यांदाच यांच्याकडे आलेली आहे आणि नवीन नवीन ओळख आहे तर यांनीसुद्धा रांगोळीपासून आतील डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे।
जगन्नाथपुरी यांचा त्यांनी मोठा पडदा बनवलेला आहे आणि अशा प्रकारे सुंदरशी पूजा मांडणी केलेली आहे। लक्ष्मी आईंचं दर्शन अगदी छान प्रकारे झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घराकडे आणि जस्ट कॉलनीमध्येच पोहोचलेलो आहोत आणि कॉलनीमध्ये बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत। तर डेकोरेशन वगैरे बघू शकता। तर म्हटलं चला आता आपण आरतीला जाऊया। तर जे काही मैत्रिणी आहेत मावशी आहेत सगळे इथे आलेल्या होत्या। आरती झाली आणि आरती झाल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही परत या ठिकाणी आलेलो आहोत। तर हे जे काही भाऊ आहेत ते आधीच मुलांना सुरुवातीला गेम कसा खेळायचा आहे ते खेळून दाखवत आहे। त्यानंतर मुलांचा गेम सुरू झालेला आहे। गेम असा होता की जी फुगे बांधलेली आहेत पायांजवळ तर ती फोडायची आहे। तर आपण दुसऱ्यांचा फुगा फोडायचा, आपल्या मात्र कोणाला फोडू द्यायचा नाही। अशा प्रकारचा हा गेम होता आणि मुलांना सुद्धा खूप आनंद वाटत होता असा गेम खेळत असताना। रोज रोज मुलांची शाळा असते आणि तेच बघून सुद्धा मुलं कंटाळून जातात आणि अशा वेळेस जर कार्यक्रम आपण जर घेतले अशा आध्यात्मिक ठिकाणी तर नक्कीच मुलं सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांना सुद्धा मिळणारा आनंद हा खूप काही वेगळाच असतो। आणि लहानांचाच असू द्या पण मोठ्यांचं सुद्धा तसंच असतं। आपण गृहिणी असो किंवा जॉब करणारे असो कोणी का असेना, आपण ज्यावेळेस आपल्या नित्य कामामध्ये अडकून पडतो आणि आपल्याला थोडं रिलॅक्स वाटण्यासाठी आपण अशा ज्या कार्यक्रमाद्वारे जर भाग घेतला तर आपल्याला सुद्धा कुठे समाधान वाटत असतं आणि खरंच आपलं बालपण आपल्याला आठवत असतं। तुम्ही लहान मुलांचं बघितलं तर मोठ्यांचं कसं होतं, दोघांच्या मध्य सेंटरला फुगा ठेवायचा आणि अशा प्रकारे चालायचं। तर कार्यक्रम झाल्यानंतर लगेच प्रत्येकांना त्यांचं जे बक्षीस आहे ते दिलं गेलं। खरं तर 6 वर्षानंतर असे दिवस आलेले आहेत, कारण 6 वर्षामध्ये आमच्या कॉलनीमध्ये बाप्पांचं पूजन केलं नाही, म्हणजे त्यांना बसवलं गेलं नाही। तर पूर्वी बसवायचे पण नंतर थोडा गॅप पडला आणि ह्या वर्षी मात्र परत सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात अगदी चांगल्या प्रकारे झालेली आहे असं म्हणता येईल। कारण दरवर्षीपेक्षा सुद्धा म्हणजे पहिले जेव्हा घ्यायचे ना कार्यक्रम वगैरे त्याच्यापेक्षा सुद्धा यावर्षी अगदी सुंदर प्रकारे यांनी अशा प्रकारे कार्यक्रम ठेवलेले आहेत। शिंदे साहब क्या बात है, वेरी गुड, आप तो नहीं बोल रहे थे, भाग के तो सबसे पहले भाग रहे हो। प्रत्येकाला गेम झाल्यानंतर त्यांची निवड झाली का त्यांना लगेच बक्षीस देण्यात यायची। तर अशा प्रकारे बक्षिसाचा समारंभ सुद्धा तेव्हाच लगेच करण्यात आला। त्यानंतर आता शेवटचा हा गेम होता मोठ्या मंडळींसाठी। तर अशा प्रकारे ग्लास ठेवायचा आणि चालायचं आणि त्या ठिकाणी ठेवायचं। तर ज्यांचं अगदी लवकर होईल पिरॅमिड सारखं तर त्यांचा पहिला नंबर, दुसरा नंबर असे 3 नंबर काढले आणि पुढे आहे लहान मुलांचा कार्यक्रम। तर बघा 1 2 3 कल्ले हां कमरेवर हात म्हणत आउट। चल चल तू थांब तू थांब तू थांब तू थांब तू खेळ तळ्या मळ्यात मळ्यात। असा होता माझा आजचा हा दिवस। तुम्हाला कसा वाटला आणि हे गेम्स कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। ओम नमो भगवते वासुदेवाय।